तिकडे। स्वराज्यद्रोह्यांचा मुजरा आम्हास चालत नाही। स्वराज्याच्या वाटेवर पसरलेले काटे आहात तुम्ही। वतनाच्या तुकड्या पायी त्या औरंग्याची चाकरी करायला गेला। अरे स्वतःच्या मोठ्या भावाची संताजीरावांची साथ सोडलीच। संताजीरावांचे भाऊ नसता तर आता या क्षणी गर्दन मारली असती तुमची आम्ही। राणे साहेब, गर्दन माराच आमची, केलेल्या चुकीची माफी बी नका करू। पस्ताव्याच्या आगीत वरपळून निघालोय बघा आम्ही। आता पस्तावून काय उपयोग बहिर्जी? तुमच्या कर्तृत्वाने झालेली मराठी राज्याची हानी भरून नाही काढता येणार आहे। मुघलांच्या दावणीला तुम्ही तुमचं इमान बांधलं आणि संताजीरावांना हकनाक आपल्या जीवाला मुकावं लागलं। नाही राणे साहेब, दादासाहेबांचा खून मुघलांनी नाही केलाय, ह्याचा माग दुसरंच कोणीतरी आहे आणि आम्ही त्याला शोधूनच काढणार। काय? होय राणी साहेब, वर आमची एक अर्जी आहे। आमासनी मुघलांचा सैनिक म्हणून नाही तर साम्राज्याचा मावळा म्हणून जगायचं आहे। स्वराज्याची सेवा करायचीच आहे आपल्याला, तर मुघलांच्या पदरी राहून सुद्धा करता येईल बहिर्जी। आइए आइए वजीर आजम, हम आप ही का इंतजार कर रहे थे। आप देर से आए ही और कुर्निश करना भी भूल गए। गुस्ताखी माफ हुजूर। यही, बस यही लियाकत हम आप दोनों को दिखाना चाहते थे। आप दोनों बाप बेटे शायद भूल गए कि हम यहाँ के शहजादे हैं। आपके होते हुए भी आपके साहबजादे ने हमें अपनी हिरासत में रखा और आप बस चुस्त रहे। ऐसी कोई बात नहीं है। खामोश! बात कुछ और भी है, ये तो हम भी जानते हैं। जिंजी पर सुलूक के बहाने ताराबाई आपके साहबजादे को मिलने आई थी, तब आप भी तो वहां मौजूद थे। क्यों? ताराबाई और राजा राम को वहां से निकलने में आप दोनों ने ही तो मदद की। क्या ये झूठ है? और तो और ताराबाई ने आपके साहबजादे को शहंशाह बनाने का वादा भी कर दिया। मक्कार! अरे भी हमारी सबसे अहम दुश्मन अगर आज आजाद है तो वो आप दोनों की वजह से। ये बात अगर अब्बू जान तक पहुंच गई तो आपका क्या हाल होगा ये आप जानते ही हैं। खैर, अब तक आपको ये बात पता चल चुकी होगी कि जिसे आप बेवकूफ साबित करना चाहते थे वो आपसे भी ज्यादा शातिर है, क्योंकि वो असली शहंशाह है। अगर आप दोनों महफूज रहना चाहते हैं तो आपको ताराबाई और राजा राम को खत्म करने में हमारी मदद करनी होगी।
मंजूर? बोलो। बाळराजे, आगीच्या मुशीतून तावून सुलाखून सोन्यासारखे या जगात आलात. किती सोसाल? राजे, या पहा तुमच्या आऊसाहेब, या किती पराक्रमी आहेत माहितीये का आपल्याला? अवघ्या मराठी मुलखात रणचंडीची मिजाज यांची. प्रत्यक्ष दिल्लीपतीलाही सळो की पळो करून सोडलं यांनी. नशीबवान आहात. वाघिणीच्या पोटी जन्म घेतलाय आपण. वाघिणीच्या पोटी वाघाचेच बछडे जन्माला येतात. कौतुक आहेच राणी साहेब, पण काय? एक मन म्हणतं पुरे आता. बस झाले हे धिंडवडे आयुष्याचे. जे आम्ही सोसलं ते आमच्या बाळराजांना नको. का नको? रुजणाऱ्या अंकुराला ऊन वारा पाऊस साऱ्या गोष्टीचा अनुभव असायला हवा. वादळाशी झुंज दिल्याशिवाय यांची मुळं घट्ट कशी होणार? छत्रपतींच्या कुळात जन्म घेतलाय तर तलवारीशी नातं जडलंच पाहिजे. डोक्यावर फक्त सत्तेचं छत्र मिरवण्यापेक्षा गोरगरीब रयतेच्या माथ्यावर सावली धरून यांना स्वतः तळपत राहायला हवं. राणी साहेब, अहो आत्ताच साऱ्या अपेक्षांची ओझी त्यांच्यावर लादणार आहात का? नाही, आपणच म्हणालात की कसल्याही अपेक्षांची ओझी ठेवू नये, आणि आपणच त्यांना थोरल्या महाराजांच्या परंपरेशी बांधायला चाललात. राणी साहेब, अवघा मराठी मुलूक त्या परंपरेचा पाईक आहे. आपले बाळराजे स्वयंभू प्रतिभेनं घडतीलच, मात्र तरीही आबासाहेबांच्या कर्तृत्वाची झालर सदैव त्यांच्यावर राहावी म्हणून आमच्या आबासाहेबांचंच नाव यांना द्यावं असं आम्हाला वाटतं. राजे, अगदी आमच्या मनातलं बोललात बघा. या गोष्टीनं थोरले महाराज सदैव आमच्या समोर राहतील. बाळराजे, नमस्कार करा. घ्या प्रसाद घ्या. कसला प्रसाद आऊसाहेब? कदाचित आजचाच दिवस आहे. स्वराज्यात सुखाची बरसात झाली असेल. आमचं मन सांगतंय तारा राणींना बाळ झालं असेल. ऐका खंडोजी, 12 मावळात हत्ती फिरला पाहिजे साखर घेऊन. एक दिवस चूल बंद आवतून त्या मावळ प्रांत. जेवढी बी लोक येतील त्यांच्यासाठी मेजवानी उभी करू. बारशाचा सोहळा झोकात होणार एकदम.
अमात्य, बरं झालं तुम्ही आला. समध्या गडांवर तोफांचं गोळ पाठवा. बारच्या दिवशी एकाच वेळी समध्या गडांवर तोफांची बरसात झाली पाहिजे. राव, हे काय सुरू आहे तुमचं? नाही म्हणजे बाळराजांच्या जन्माचा आनंद आपल्या इतकाच आम्हालाही आहे, पण म्हणून वस्तुस्थिती नाकारणार आहोत का आपण? आणि वस्तुस्थिती ही आहे की स्वराज्याच्या छत्रपतींना पुत्ररत्न झाले. जाधवराव, आपण अगदी योग्य पावलं टाकत आहात. हा आनंद सोहळा अगदी झोकात साजरा झाला पाहिजे. काय पण अमात्य, तेवढी आर्थिक तरतूद आहे. आपली परदेशी व्यापारातील गंगा जळीत असेलच की. थांबा थांबा, उगीच भांडू नका. स्वराज्याचा सूर्योदय झाला आहे आणि ह्यो सूर्य आता नव्या तेजानं तळपणार आहे. हे सारं बोलणं खूप सोपं आहे, पण विठोजी, आपण आणि इकडे संताजीराव गेलं तरी त्यांचं काम मागं पडणार नाही. तवा येता येता मोहीम मारूनच आलोया. भले शाबास. उत्तर प्रांत चांगला चोपून काढलाय बघा. बरीच दौलत हाताला लागली, तीच स्वराज्यात दाखल करायची होती. विठोजीराव, संताजीरावांची उमेद परत आणली सभा. आता खर्चाची काय बी काळजी नाही. बहुत खूब। वज़ीर आज़म जी आप समझ गए आपको क्या करना है? जी आलम पर, ये 2 मकतूब लेके शंकराजी और अमात्य जी के पास पहुंचाने हैं. हाँ, बहुत बहुत खूब। आप शंकराजी और अमात्य के नाम का मकतूब शंकराजी को पहुंचाएंगे, अमात्य को पहुंचाएंगे, फिर वो दोनों आप पर खुश होकर आपकी अगवानी करेंगे और आपको सजाए मौत बख्शेंगे। हुजूर, यही लियाकत है आपकी, बेवकूफ। गुस्सा की माफ हुजूर. नहीं करेंगे गुस्ताखी माफ। ये अमात्य के नाम का मकतूब जाएगा शंकराजी के पास और शंकराजी के नाम का जाएगा अमात्य के पास, समझे? इससे क्या होगा हुजूर? देखते जाइए कैसे इन 2 मोहरों को हम नचाते हैं। ये 2 आपस में लड़ पड़े तो राजा और रानी को शिकस्त मिल जाएगी। वज़ीर आज़म, हमला करने से पहले दुश्मन को कमजोर करना पड़ता है। वाह शहजादी साहिबा, वाह, क्या क्या तरकीब निकाली है आपने, माशाअल्लाह, मजा आ गया। बाळराजे, राणी साहेब, कोठारात धान्य भरायचे आहेत का शंकराजी पंत नाही आहेत तिकडे? हाय ती, पर नवीन धान्य कणग्या भरायच्या आहेत. शंकराजी म्हणलं आपल्या नजरेतनं एकदा समजा बयाजवार होऊ दे, आणि पावसाळ्याचे दिवस आहेत, धान्याला कसर लागायला नग. बरं, थोडा कडुलिंबाचा पाला कणगी खाली घालायला सांग. तेच, परत तुम्ही एकदा वाला असता तर. बरं, येतो. तुम्ही जाऊन या, तोवर आम्ही बघतो बाळराजेंकडे. आपल्याला बघायचंय ना तारा दूध कसं घेते. चल लवकर उठ, दूध घ्या.
नाही नको. सगुणा थांब. बाळाला तीच बघू दे. धाकल्या बाईसाहेब, काही काय मनात ठेवताय? आम्ही सारं विसरून गेलो आहोत, आपणही विसरून जा. अहो, नाती नेहमी सरितेसारखी असावीत, स्वच्छ आणि स्वच्छंदी. मागचं विसरून पुढे वाहत राहतील तर ती शुद्धता कायम राहील. यांना आपणच सांभाळणार आहात. घ्या. येतो आम्ही. पंथ, खलिता आहे बघा. खलिता कोणाचा? ठाव नाही. औरंगजेबाचा खलिता अमात्यांच्या नावे. जय किस्मत नवाजे अमात्य, बहुत खुश है हम आपकी करतूत से. आप हमारी खिदमत में है, पर उस ताराबाई और राजा राम को भनक भी नहीं लगने दी. किसानी के बहाने आप स्वराज से बाहर रहे और मुगलिया सल्तनत के परचम तले अपना अवदान देते रहे. अल्लाह ताला की मेहरबानी से आपके दामन में बरकत के गुल हमेशा खिलते रहे. अब बस हम बेसब्र है कि जो काम हमने आपको सौंप दिया था वह आप कब तक पूरा करने वाले हैं. हमें अगुवाई करे. खुदा हाफिज. अमात्य आणि मोगलांच्या आश्रयाला. शंकराजी, हा खलिता चुकून आपल्या हाती लागला म्हणून हे सारं कळलं. किती भयानक आहे हे. अमात्य, कैक महिने लोटले. स्वराज्यात माघारी येऊन आम्ही इथल्या कारभारात लक्षही घातले. मात्र एक सल आम्हाला अजूनही जाणवते. कशाबद्दल राणीसाहेब? इथल्या लोकांच्या विश्वासास आम्ही पुरते पात्र ठरलो आहोत का? राणीसाहेब, असं का वाटावं? अमात्य, परिस्थितीमुळे राजा परागंदा होतो, जायबंदी होतो. अगदी अशा काही धर्तीवर तो रयतेशी थेट संवाद साधू शकत नाही. तेव्हा अशा काळात परकीय सत्तांना चेव चढतो. ते म्हणतात ना, हत्ती चिखलात रुतला तर कुत्री सुद्धा त्याच्यावर भुंकायला लागतात. राणीसाहेब, आपण स्वराज्यात इतकी वर्ष नव्हतात तरी देखील लोकांचा आपल्यावरचा विश्वास ठाम आहे. ती फिकीर नसावी. अमात्य, खलिता आहे जी. आणि इकडे शंकराजींचा खलिता औरंगजेबाकडून दिल्लीपती सोबत संधान बांधायला लागले. शंकराजी, चुकून हा खलिता आमच्याकडे आला. यांची गद्दारी उघडकीस झाली आहे आता. शंकराजी, तुम्ही या थराला जाल अपेक्षित नव्हतं. पंत, शंकराजींचा स्वराज्य द्रोह. पंत, अमात्य,
काय झालं? कोणाचा खलिता आहे?